गुड इव्हनिंग स्टुडंट्स. डे एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये इयत्ता पहिली मधील इंग्रजी विषय पाहणार आहोत. त्यामधील युनिट 1.2 नेम ऑफ पिक्चर्स. नेम ऑफ पिक्चर्स पाहूया. काही पिक्चर्स दिलेले तुमच्या पुढे, बरोबर, चित्र दिलेले आहेत. त्या चित्रांची नावं काय करायची आहेत या पर्यायातून आपल्याला शोधायची आहेत. चला तर मग आपण पाहूया. पहा, पहिलं चित्र आहे टेबल. पहिले चित्र आहे टेबल. मग टेबल याचे स्पेलिंग कुठे आहे आपण पाहूयात. TABLE टेबल पहिला पर्याय. BCARCPEN पेन and FAN कोणता आहे टेबल. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चला तर मग पाहूयात. पर्याय क्रमांक 1. ओके, पहा, असे 4 गोल दिलेले असतात. त्या 4 गोलांपैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर बरोबर आहे त्या पर्यायाच्या गोलाला काय करायचं असतं, आपल्याला रंगवायचं असतं. तर पहिल्या क्रमांकाचा गोल जो आहे तर त्याला काय करायचं आहे, आपण रंगवायचं आहे. आता पाहूयात पुढे आहे बघा. पुढचं पिक्चर आहे. यापैकी कोणता आहे बघा. टेबल आहे, डॉल आहे, कॅट आहे का बॉल आहे. यस, डॉल आहे ही. पर्याय क्रमांक 2 TABLE टेबल. दुसरा पर्याय आहे DOLL डॉल. तिसरा आहे CAT कॅट आणि चौथा आहे BALL बॉल. म्हणजेच पर्याय 4 पैकी बघा, 4 वर्तुळांपैकी दुसरा पर्याय काय आहे बरोबर आहे. डॉल. लक्षात येते. यानंतर आपण पाहूयात पुढे तिसरा प्रश्न. कशाचं चित्र दिसतंय बरं तुम्हाला, सांगा बरं. फॅन. काय आहे हा, फॅन आहे. चला तर मग त्याचं स्पेलिंग शोधूयात. TAP टॅप पहिला पर्याय आहे. दुसरा आहे BALL बॉल. तिसरा आहे BAT बॅट आणि चौथा आहे FAN फॅन. तर FAN फॅन हा पर्याय काय आहे बरोबर आहे. म्हणजेच चौथा पर्याय FAN फॅन हा काय आहे बरोबर आहे. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येतच असेल. चौथ्या पर्यायाला काय केलेलं आहे आपण रंगविलेलं आहे. आता पुढे पाहूयात. कशाचे पिक्चर आहे बरं हे, सांगा बरं. कशाचं चित्र आहे. ट्री. TREE ट्री. बरोबर. तर आपण नाव लिहूया वाटलं स्पेलिंग. TREE ट्री. लक्षात घ्या, पिक्चरचं नाव काय आहे ट्री. TREE ट्री. आता इकडे पाहूया बरोबर. जो प्रश्न होता बॅट. बरोबर. आता इथं पर्याय दिलेले आहेत बघा बरं. BAT बॅट पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे. पहिला पर्याय काय आहे बरोबर आहे. BAT बॅट. BAT बॅट. लक्षात आलं बघा बरं. BAT बॅट. BALL बॉल आहे. तिसरा आहे तो FAN फॅन आहे आणि चौथा कॅट आहे. तर त्यापैकी कशाचं चित्र आहे ते बॅटचं चित्र आहे. आता पुढे पाहूयात बघा. लॉयन. LION लॉयन दिसतंय तुम्हाला. यस, त्या जे चित्र दिलेले आहेत त्या चित्रांचं स्पेलिंग असेल, नाव असेल तर त्याचं आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. लक्षात घ्यायचंय. पर्याय दिलेले असतात, 4 प्रश्न दिलेला असतो आणि चित्र दिलेलं असतं. त्या चित्रावरून त्या चित्राचं योग्य स्पेलिंग काय आहे हे आपल्याला काय करायचं असतं
शोधायचं असतं आणि ते लिहायचं असतं. लक्षात घ्या. आता परत पुढे पाहूयात. बघा काय आहे बरं? अर्थ. EARTH स्पेलिंग बघणार आहोत आपण. अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी. अर्थ म्हणजे पृथ्वी. लक्षात घ्या. स्पेलिंग लेखन व्यवस्थित करायचं आहे. अर्थ. आता पुढचं स्पेलिंग बघा. हे कशाचं चित्र आहे बरं? सांगा बरं. पेन. बरोबर, पेनचं चित्र आहे. तर मग आता पेनचं स्पेलिंग लिहिणार आहोत. PEN पेन. PEN पेन. आता पुढे पाहूया. बघा बरं काय आहे? बलून्स. हो की नाही? बलून आहे. मग बलूनचं स्पेलिंग BALLONS. बलून्स. हा, नेक्स्ट पुढे बघा. ग्लास. हो की नाही? GLASS ग्लास. पुढे पाहूयात. पहा कशाचं चित्र आहे बरं? सांगा. बॉल. बरोबर, बॉल. बॉलचं स्पेलिंग काय आहे? BALL बॉल. BALL बॉल. यानंतर दुसरं चित्र कशाचं आहे बरं? बघा बरं. यस, टायगर. कशाचं आहे? टायगर. नॅशनल ॲनिमल. टायगर. TIGER टायगर. काय आहे? TIGER टायगर. नेक्स्ट पाहूयात. बघूयात पुढील चित्र कशाचं आहे? कार. कशाचं आहे? कारचं चित्र आहे. CAR कार. CAR कार. CAR कार. सॉरी. फिश पुढचा आहे. फिश. FISH फिश. FISH काय आहे? फिश आहे. फिश म्हणजे मासा. फिश म्हणजे मासा. चला तर मग आपण बघा. BALL बॉल. CAR कार. TIGER टायगर and FISH फिश. हे पाहिलेलं आहे. आता आपण परत पुढचा प्रश्न बघा. नेम ऑफ पिक्चर्स. कशाचं चित्र आहे? सांगा बरं. यस, कप. CUP कप. CUP कप. पुढचं चित्र बायसिकल. बरोबर. काय आहे? बायसिकल. यस. पुढे सन. बॉटल. कशाचं चित्र आहे? बॉटल, कप, बायसिकल अँड सन. पुढे पाहूयात. चला. यस, सांगा बरं कशाचं चित्र आहे? कशाचं पिक्चर आहे हे? यस, बुक. काय आहे? बुक. BOOK बुक. पुढे पहा. बॅग. BAG बॅग. BOOK बुक. BAG बॅग. BAG बॅग. आणि वरील आहे BOOK बुक. BOOK बुक. आणि हे कशाचं चित्र आहे? बॅगचं चित्र आहे. BAG बॅग. आता पुढे बघा बरं कशाचं चित्र आहे? यस, खुर्ची. बरोबर. खुर्चीला काय म्हणतात? चेअर. काय म्हटलं जातं? CHAIR चेअर.
chair. Next, door. D-O-O-R. Door. D-O-O-R. Door. Book, bag, chair, door. Book, bag, chair, door. Okay? Now next, बघा पुढील आहे frog. काय आहे? frog. F-R-O-G. frog. F-R-O-G. frog. frog म्हणजे बेडूक. frog स्पेलिंग लक्षात ठेवायचे. F-R-O-G. frog. नेक्स्ट पहा, पुढील चित्र आहे. कशाचं चित्र आहे बरं? सांगा बरं कशाचं चित्र आहे? यस, डॉग. डॉगचं स्पेलिंग काय आहे? D-O-G. डॉग. D-O-G. डॉग. लक्षात येते तुमच्या? D-O-G. डॉग. आता पुढे पाहूया. बघा बरं काय आहे, किती क्यूट आहे हो की नाही? काय म्हणतात याला? चला सांगा बरं. यस, कॅट. C-A-T. कॅट. C-A-T. कॅट. नेक्स्ट पुढे पाहूयात आपण. पुढचं स्पेलिंग आहे E-A-R. इयर. E-A-R. इयर. इयर म्हणजे कान. इयर म्हणजे कान. फ्रॉग, डॉग, कॅट, इयर. फ्रॉग, डॉग, कॅट, इयर. ओके. नाउ नेक्स्ट पहा. यस, तुम्हाला दिसतंय काय आहे बरं? गृहपाठासाठी हे प्रश्न दिलेले आहेत हो की नाही? तुम्ही काय करायचं आहे? याचं स्पेलिंग लिहायचं आहे. याचं काय करायचं आहे? तुम्ही स्पेलिंग लिहायचे आहेत. बघा, ऍपल, केक, हे स्पेलिंग तुम्ही स्वतः लिहायचे आहेत वहीमध्ये. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला चला बरं, सर्वांनी फोटो काढून घ्या. आणि काय करायचं आहे? या प्रश्नांचं उत्तरे म्हणजे स्पेलिंग लिहायची आहेत, लर्न करायची आहेत. लक्षात येते तुमच्या? आता तर आज आपण काय काय शिकलो बघा. आपण परत एकदा रिवाइज करूयात पहिल्यापासून. यस, नेम ऑफ पिक्चर. पहिलं पिक्चर आहे ते टेबलचं पिक्चर आहे, बरोबर. TABLE, टेबल. त्याच्यानंतर पुढचं चित्र आहे डॉलचं चित्र आहे. DOLL, डॉल. DOLL, डॉल. पहिलं टेबलचं TABLE, टेबल. लक्षात घ्या, स्पेलिंग लर्न पाहिजे ना आपले. डॉल मध्ये DOLL, डॉल. भरपूर प्रश्नांचा सराव करायचा आहे बघा. तुम्ही वेगवेगळे तुमच्या बुक्स मधील सुद्धा, आपल्या आय एम विनर बुक्स मध्ये सुद्धा जे चित्र दिलेले आहेत त्याचे स्पेलिंग स्वतः राईट करायचे आहेत. त्याचबरोबर जेवढं तुम्हाला शब्द संपत्ती वाढवता येईल तेवढी शब्द संपत्ती वाढवायची आहे. मग काय होतं, व्होकॅब्युलरी वाढल्यानंतर तुम्हाला त्याचं स्पेलिंग येत असेल तरी हा खूप सोपा प्रश्न असतो. याला 2 मार्क्स असतात. त्याच्यामुळे की तुम्हाला योग्य स्पेलिंग येत असेल तर तुम्ही उत्तर बरोबर लिहू शकता. आता बघा पुढील आहे प्रश्न, त्याच्यामध्ये आहे फॅन. फॅन पर्याय क्रमांक 4, FAN, फॅन. नंतर पुढील आहे कशाचं चित्र आहे बरं पाहिलेलं आपण? बॅटचं. BAT, बॅट. BAT, बॅट. आता पुढे बघा लायन. आणि इकडे आहे ट्री. ट्री आहे आणि लायन आहे. आता पुढे पाहूयात अर्थ आहे, बलून्स आहे हो की नाही. पुढचं आहे ते पेनचं चित्र आहे. त्यानंतर ग्लासचं चित्र आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचे स्पेलिंग्स काय करायचे आहेत? लर्न करायचे आहेत. पुढे पाहूयात BALL, बॉल. CAR, कार.
टायगर, TIGER, टायगर. पुढे आहे FISH, फिश, FISH, फिश. नेक्स्ट बघा, कपचं चित्र आहे CUP, कप, CUP, कप. पुढे बॉटल, BOTTLE, बॉटल, BOTTLE, बॉटल. नंतर आहे बायसिकल, सायकल. नंतर आहे सन, SUN, सन, SUN, सन. नेक्स्ट पहा, बुक, BOOK, बुक, बुक म्हणजे पुस्तक. नंतर पाहूयात चेअर, CHAIR, चेअर, CHAIR, चेअर. नेक्स्ट आहे बॅग, BAG, बॅग, BAG, बॅग. नंतर आहे पुढे डोअर, DOOR, डोअर, DOOR, डोअर. डोअर म्हणजे दरवाजा, डोअर म्हणजे दरवाजा. लक्षात घ्या, चित्र आणि त्याचे स्पेलिंग लेखन आपल्याला येणं आवश्यक आहे. बुकचं स्पेलिंग असेल, चेअरचं असेल, बॅग आहे, डोअर आहे. बघा पुढील चित्र आहे फ्रॉग, FROG, फ्रॉग. पुढे आहे कॅट, CAT, कॅट. नेक्स्ट आहे डॉग, DOG, डॉग. पुढे आहे इयर, EAR, इयर, इयर म्हणजे कान, EAR, इयर, इयर म्हणजे कान. पुढे पाहूयात, बघा हा गृहपाठ दिलेला होता. त्याच्या आधीचे हे जे स्पेलिंग आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. EAR, इयर, CAT, कॅट, FROG, फ्रॉग, DOG, डॉग. बॅग, बुक, चेअर, डोअर, DOOR, डोअर, CHAIR, चेअर, BOOK, बुक, BAG, बॅग. बायसिकल, कप, बॉटल, सन, बॉल, BALL, बॉल, CAR, कार, TIGER, टायगर, FISH, फिश, PEN, पेन, EARTH, अर्थ, BALLONS, बलून्स, GLASS, ग्लास. बघा असे पर्याय येतात. हे अजूनही सांगते तुम्हाला. असं चित्र दिलेलं असतं आणि त्याचं आपल्याला काय करायचं असतं, योग्य स्पेलिंग निवडायचं असतं. या पाठामध्ये बघा नेम ऑफ पिक्चर्स, याला 2 मार्क्स असतात आणि यामध्ये त्याचे स्पेलिंग दिलेले असतात. योग्य स्पेलिंग कोणतं आहे ते ओळखायचं आहे चित्राचं आणि त्याच्या पर्यायाला, योग्य पर्यायाला काय करायचं असतं, गोल रंगविण्याचा असतो. गोल रंगविताना व्यवस्थित रंगवायचा आहे, वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही. गोलची म्हणजे पेनाची शाई गोलाच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची, कारण की मार्क जाऊ शकतो. त्याचबरोबर अर्धवट गोल रंगवायचा नाहीये, त्याचे मार्क्स कट होतात, ते ग्राह्य धरलं जात नाही. म्हणजे गोल पूर्णपणे व्यवस्थित रंगवलेला हवा. त्यामुळे काय करायचंय, आतापासूनच आपण काय लावायची आहे, सवय लावायची आहे की आपण गोल व्यवस्थित रंगविला पाहिजे आणि त्यासाठी निळा किंवा काळा पेन वापरायचा आहे. सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा टॉपिक. चला तर मग तुम्ही हा जो दिलेला गृहपाठ आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतलेलाच असेल. यस, फोटो काढून घ्यायचा याचा आणि तुम्ही स्वतः काय करायचं आहे, हा वहीमध्ये सोडवायचा आहे आणि त्याचं स्पेलिंग पाठ करायचं आहे. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.